स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आपल्या आर पी मराठी स्टोरीज या चॅनलमध्ये. चला सुरुवात करूया आपल्या या कथेच्या पुढच्या भागाला. श्रद्धाने आदित्यकडे रोखून पाहत विचारलं, त्या दिवशी हॉटेलमध्ये मला बोलावून माझ्यावर वेश्या असल्याचा खोटा आरोप करून माझा अपमान करणारा तूच होतास ना? तिचा प्रश्न ऐकताच आदित्यच्या चेहऱ्यावरील भाव क्षणात बदलले. ते पाहून श्रद्धा उपरोधिक हसत म्हणाली, काय झालं मिस्टर आदित्य? एवढा गर्विष्ठ चेहरा अचानक का उतरला? मला हे सगळं कसं कळलं हाच विचार करतोयस ना? खूप सोपं आहे. तुझा भाऊ ऋषी, तो फक्त मोठमोठ्या गप्पा मारतो, पण अशा घाणेरड्या योजना आखणारा तूच असशील असा मला आधीपासून संशय होता. माझ्यासोबत आश्रमात राहणाऱ्या पूर्णाने तो संशय पक्का केला. त्या दिवशी हॉटेलच्या खोलीत तूच आला होतास. माझ्या विरुद्ध खोटी साक्ष देण्यासाठी ज्याला उभं केलं होतंस त्याच्याकडूनच आम्हाला सगळं सत्य समजलं. मी जे बोलते ते खरं आहे ना? ती बोलून पूर्ण करण्याआधीच आदित्यने तिचा गळा घट्ट पकडला. खूप माज आलाय का तुला? माझ्यासमोर एवढ्या अधिकाराने प्रश्न विचारतेस? हो, त्या दिवशी तुला हॉटेलमध्ये बोलावणारा मीच होतो. माहिती आहे काका, आमच्या घरात सगळ्यांचा लाडका माझा भाऊ ऋषी आहे. त्याचा तू सगळ्यांसमोर अपमान केलास. आणि त्याहीपेक्षा आदित्य तिथे असता तर मी त्यालाही चप्पलने मारलं असतं असं म्हणाली होतीस ना? त्याचं उत्तर मी तुला दिलं, पण त्याच्या बदल्यात तू माझ्या आईला भडकवलंस. माझ्याच हातून मंगळसूत्र घालून घेतलंस आणि माझ्याच घरात आलीस. ज्या आईचा विश्वास जिंकून तू या घरात आली आहेस, त्याच आईच्या मदतीने तुला या घरातून बाहेर काढतो की नाही ते बघ. इतकं बोलून त्याने तिचा गळा सोडला. श्रद्धा मात्र हलकसं हसली. तुझ्या भावाला मी मारलं म्हणून सूड उगवण्यासाठी तू माझं आयुष्य उद्ध्वस्त केलंस. आता सांग, हिशोब बरोबरीत झाला का? आई बाबा गेल्यानंतर माझ्याकडे गमावण्यासारखं काहीच उरलं नव्हतं. मग आता मी मिसेस आदित्य आहे. यापुढे मी जे काही गमावेन त्याचा प्रत्येक हिशोब तुझ्याच नावावर जमा होईल. माझ्या प्रिय नवऱ्या. तिचं ते स्मित पाहून आदित्य संतापाने तिथून निघून गेला. रात्र झाली तरी आदित्य घरी परतला नव्हता. तेव्हा उमा श्रद्धाला भेटण्यासाठी त्यांच्या खोलीत आल्या. श्रद्धा, आदित्य अजून घरी आला नाही का ग? हो आई, ते थोड्या वेळापूर्वी बाहेर गेले, पण अजून परतले नाहीत. उमा तिच्या जवळ बसली. श्रद्धा, आदित्यला हे नातं स्वीकारायला थोडा वेळ दे. आणि उद्या आदित्यचे बाबा दिल्लीहून परत येणार आहेत. तुमच्या दोघांच्या लग्नाबद्दल समजल्यावर ते नक्कीच रागावतील. ते काहीही बोलले तरी तू शांत राहा. मी तुझ्यासोबत आहे. काळजी करू नकोस. पुढचं आयुष्य तुझं नक्की आनंदात जाईल. श्रद्धा शांतपणे म्हणाली, मला काहीच अडचण नाही आई. मोठी माणसं 2 शब्द बोलली तर मी काय उत्तर देणार? आणि माझ्यासारख्या मुलीशी मुलाचं लग्न झालं तर कोणताही बाप सहज स्वीकारणार नाही, हे मलाही माहीत आहे. उमा तिचा हात हातात घेत म्हणाली, असं बोलू नकोस. तुला एक गोष्ट सांगू का? पहिल्यांदा मंदिरात तुला पाहिलं तेव्हाच माझ्या मनात आलं होतं की तुझंच लग्न आदित्यशी व्हावं. देवाने ती इच्छा पूर्ण केली खरी, पण काही संकटांमध्ये हे लग्न झालं. सगळं लवकरच ठीक होईल. चल आता खाली ये, थोडंसं जेवून घे. आदित्यला यायला अजून उशीर होईल. नको आई, मला अजिबात भूक नाही. असं नाही चालणार. रात्रीचं जेवण कधीच सोडायचं नसतं. तुला खाली यायला संकोच वाटतोय का? हे तुझंच घर आहे. चल. ठीक आहे आई, असं म्हणत श्रद्धा उमासोबत खाली आली. डायनिंग टेबलवर ऋषी जेवत बसला होता. उमाने श्रद्धाला बसायला सांगितलं, पण तिला पाहताच ऋषी उठून हात धुवायला गेला. उमा आश्चर्याने म्हणाली, अरे ऋषी, अर्धवट जेवण सोडून का उठलास? ऋषी तिरस्काराने म्हणाला, तुम्ही रस्त्यावरची कोणतीही मुलगी घरात आणून बसवणार असाल तर या घरात माणूस जेवणार तरी कसा? ऋषी, तू आणि तुझा भाऊ त्या मुलीचा इतका छळ का करता? आता तरी श्रद्धाशी नीट आणि आदराने वाग. तो उपहासाने हसला. आदर? तिच्यासाठी फक्त आदरच कमी होता. आजचा दिवस तिचा या घरातला शेवटचा दिवस आहे. उद्या सकाळी बाबांची फ्लाईट आहे. ते आले की तिची मान पकडून घराबाहेर काढतील. मग बघतोस तिला या घरात कोण आदर देतं ते. उमा रागाने म्हणाली, ऋषी, बिचारी आत्ताच जेवायला बसली आहे. अशा वेळी असं का बोलतोयस? मी काय चुकीचं बोललो? तुम्हीच कुठून तरी आलेल्या मुलीला डोक्यावर बसवलंय. आदित्य अजून घरी आलेला नाही, त्याचं कारणही हीच आहे. मला या सगळ्याशी काही देणं घेणं नाही, असं बोलून तो तिथून निघून गेला. उमा अपराधीपणे श्रद्धाकडे पाहत म्हणाली, श्रद्धा, त्याच्या वतीने मी तुझी माफी मागते. कृपया काही मनाला लावून घेऊ नकोस. चल जेव. श्रद्धा हलकसं हसली. अगं आई,
माफी वगैरे मागू नका, त्याची काही गरज नाही. मी जेवते. ती जेवायला लागली, पण तिच्यासाठी प्रत्येक घास एखाद्या शिक्षेसारखा वाटत होता. कसाबसा जेवण संपवून ती उमाला सांगून पुन्हा आदित्यच्या खोलीत जाऊन शांतपणे बसली. श्रद्धा आदित्यच्या खोलीच्या एका कोपऱ्यात शांतपणे झोपली होती. अचानक बाहेरून मोठ्याने ओरडण्याचा आवाज आला. ती दचकून उठली आणि खोली बाहेर आली. खाली हॉलमध्ये पाहताच तिला समजलं की आदित्यचे वडील वेदाचार्य बाहेर गावाहून परतले होते. त्यांच्यासोबत चारू आणि तिचे आई वडीलही आले होते. वेदाचार्य उमा यांच्याशी संतापाने वाद घालत होते. तेवढ्यात श्रद्धा हळूहळू जिना उतरून खाली आली. तिला पाहताच चारू वेदाचार्यजींकडे बोट दाखवत म्हणाली, मामा, तीच आहे श्रद्धा. चारूचं बोलणं ऐकताच वेदाचार्य श्रद्धासमोर येऊन उभे राहिले. कोण आहेस तू? आणि या घरात तुझं काय काम आहे? श्रद्धा उत्तर देण्यात इतक्यात उमामध्येच म्हणाली, अहो, श्रद्धाचं आणि आदित्यचं लग्न मीच लावून दिलं आहे. काही बोलायचं असेल तर माझ्याशी बोला. वेदाचार्य संतापाने ओरडले. गप्प बस. कुठेतरी वाईट नाव झालेल्या मुलीला माझ्या मुलाची बायको म्हणून या घरात आणताना तुला थोडी तरी अक्कल नव्हती का? अगं मुली, एक क्षणही तू या घरात राहू शकत नाहीस. लगेच बाहेर निघ. हे ऐकताच उमा चिडून म्हणाली, ती का बाहेर जाईल? तिचा काय दोष आहे? तिचं आयुष्य उद्ध्वस्त करणारे तुमचेच मुलगे आहेत. तेवढ्यात चारूमध्ये पडत म्हणाली, आत्या, तुम्हाला जराही लाज वाटत नाही का? स्वतःच्या मुलाचंच आयुष्य तुम्ही स्वतः खराब करत आहात. उमा तिच्याकडे रोखून पाहत म्हणाली, माझ्यात माणुसकी आहे म्हणूनच मी या निष्पाप मुलीसाठी मला जे शक्य होतं ते मी केलं. माणुसकी हरवली असेल तर ती तुमच्यासारख्या लोकांची. हे ऐकता चारूचे वडील मंत्री उदय उमाला म्हणाले, बहिणी, आपली मुलं मोठ्या घरातली आहेत. त्यांच्याकडून अशा छोट्या मोठ्या चुका होतच असतात. पण म्हणून मेहुणे घरी नसताना तू एवढा मोठा निर्णय घेणं योग्य नव्हतं. उमा संतापून म्हणाली, दादा, हेच जर तुमच्या मुलीबरोबर घडलं असतं तरीही तुम्ही असंच बोलला असता का? वाद वाढत असल्याचं पाहून वेदाचार्य कडक आवाजात म्हणाले, पुरे उमा, तुझे युक्तिवाद ऐकायला इथे कोणी आलेलं नाही. ही मुलगी आत्ताच्या आत्ता या घराबाहेर जाणार. तुला जे करायचं असेल ते कर, असं म्हणत ते श्रद्धाजवळ आले. माझ्या मुलांनी तुझ्याशी काहीही केलं असेल, पण त्यामुळे तू या घराची सून होऊ शकत नाहीस. तुला जितके पैसे हवे असतील तितके घे, पण या घरात राहायचं नाही. लगेच निघ. श्रद्धा मात्र एक शब्दही न बोलता शांत उभी राहिली. उमा कितीही विनवण्या करत होती, पण वेदाचार्य काही ऐकायला तयार नव्हते. तेवढ्यात चारू श्रद्धाजवळ आली. अगं, ऐकलं नाही का? बाहेर निघ, असं म्हणत तिने श्रद्धाचा हात धरून तिला जोरात ढकललं. अचानक झालेल्या त्या धक्क्याने श्रद्धा तोल जाऊन पडणार होती. इतक्यात समोरून घरात येणाऱ्या आदित्यवरती जाऊन आदळली. आदित्यने तिच्याकडे काही क्षण पाहिलं आणि मग घरात आला. पण श्रद्धा मात्र उंबरठ्यावरच थांबून राहिली. उमा धावत आदित्यजवळ आली. आदित्य, बघ ना, तूच तिच्या गळ्यात मंगळसूत्र बांधलं आहेस. ती आता या घराची सून आहे, तुझी पत्नी आहे, आणि तुझे बाबा तिलाच घराबाहेर काढत आहेत. काहीतरी बोल रे. आदित्यने आपल्या वडिलांकडे पाहत विचारलं. बाबा, हे काय चाललंय? वेदाचार्य रागाने म्हणाले, तुझ्या आईचं ऐकायचं म्हणून तू अशा मुलीला या घराची सून करून आणलंस? तुला अजिबात शहाणपण नाही का? तेवढ्यात उमा पुन्हा बोलू लागली. बस करा, आता एक शब्दही बोलू नका. तुमच्या दोन्ही मुलांनी काय केलं ते मी तुम्हाला सगळं सांगितलं. पण इतक्या मोठ्या गोंधळाला जबाबदार असलेला तुमचा धाकटा मुलगा तिथे उभा आहे, त्याला मात्र तुम्ही एक शब्दही विचारला नाही. श्रद्धाला धमकावणाऱ्या तुमच्या मोठ्या मुलालाही काही बोललात नाही. पण जिचा काहीच दोष नाही त्या बिचाऱ्या मुलीला मात्र घराबाहेर काढत आहात. खरंच तुम्ही माणसं आहात का? जर श्रद्धा या घरातून जाणार असेल तर मी सुद्धा तिच्यासोबत जाईन. माझ्या मुलांनी केलेल्या पापाची शिक्षा एकट्या निष्पाप मुलीने का भोगावी? मीही तिच्यासोबत ती शिक्षा भोगेन, कारण त्या दोघांना जन्म मीच दिला आहे. चल श्रद्धा, आपण इथून निघू. उमा श्रद्धाचा हात धरून बाहेर पडणार इतक्यात आदित्यने मोठ्याने आवाज दिला. आई, 1 मिनिट. तो आपल्या वडिलांसमोर जाऊन शांत पण ठाम आवाजात म्हणाला, बाबा, मी तिच्याशी माझ्या इच्छेने लग्न केलेलं नाही. फक्त आईसाठी हा निर्णय घेतला. पण आता आईच श्रद्धासाठी हे घर सोडून जाण्याची तयारी दाखवत आहे. म्हणून श्रद्धा यापुढे या घरातच राहू दे. मला काही हरकत नाही. इतकं बोलून आदित्य कोणाकडेही न पाहता सरळ वर आपल्या खोलीत निघून गेला. वेदाचार्य उमाजींकडे संतापाने पाहत म्हणाले, तुझ्या या भावनिक नाटकामुळे आपल्या मुलाचं आयुष्य उद्ध्वस्त होत आहे. तुझ्यासारख्या बाईला काय म्हणावं? छी, तुम्ही सगळे कुठेही जा, मला काही फरक पडत नाही.
इतकं बोलून ते तिथून निघून गेले. चारूने श्रद्धाकडे रागाने पाहिलं आणि आपल्या आई वडिलांसोबत तीही निघून गेली. सगळेजण गेल्यानंतर उमा श्रद्धाजवळ आली. श्रद्धा, अजून दारातच का उभी आहेस? आत ये ग. श्रद्धा हलकसं असली आणि घरात आली. उमा तिच्याकडे प्रेमाने पाहत म्हणाली, श्रद्धा, त्यांनी जे काही बोललं त्याचं मनाला लावून घेऊ नकोस. जसं मी तुला समजून घेतलं तसंच एक दिवस तेही तुला समजून घेतील. श्रद्धा शांतपणे म्हणाली, आई, त्याची अजिबात काळजी करू नका. तुम्ही जा, मी सगळं सांभाळून घेईन. असं म्हणत ती आदित्यच्या खोलीत गेली. तिने अंघोळ करून एक साधा चुडीदार घातला आणि बाहेर आली. तेवढ्यात आदित्य आपल्या लॅपटॉपमध्ये काहीतरी काम करत बसला होता. श्रद्धाने आपली हँडबॅग उचलली आणि बाहेर पडू लागली. तेवढ्यात आदित्यने बोटांची चुटकी वाजवून तिला थांबवलं. ती वळून त्याच्याकडे पाहू लागली. आदित्य उपहासाने म्हणाला, हे काय आहे? तुला ही जागा एखादं लॉज वाटतं का? हवं तेव्हा यायचं, आंघोळ करायची आणि पुन्हा निघून जायचं? श्रद्धा निर्विकारपणे म्हणाली. आता आदित्य सरांना नेमकं काय जाणून घ्यायचं आहे? तो खुर्चीतून उठत म्हणाला, हॅलो, आत्तापर्यंत तू कोणालाही माहिती नसलेल्या आयुष्यात जगत होतीस. पण आता तू आदित्यची पत्नी म्हणून ओळखली जाणार आहेस. त्यामुळे यापुढे तू कुठे जातेस, काय करतेस, हे सगळं मला माहिती असलं पाहिजे. समजलं? आता सांग, कुठे चालली आहेस? श्रद्धा मिश्किलपणे हसली. अहो, महान उद्योगपती मिस्टर आदित्य यांची पत्नी मिसेस श्रद्धा आदित्य देशमुखला भेटण्यासाठी खूप ग्राहक वाट पाहत आहेत, म्हणून माझ्या कामावर निघाले आहे. हे बोलून तिने दार उघडलं. तिचं उत्तर ऐकताच आदित्यचा संताप अनावर झाला. त्याने जवळची फुलदाणी उचलून दारावर जोरात फेकली. फुलदाणी क्षणार्धात तुकडे तुकडे झाली. पण श्रद्धा मागे वळूनही न पाहता घराबाहेर निघून गेली. ती थेट आपल्या दुकानात पोहोचली. दुकानाचं शटर उघडत असतानाच त्या इमारतीचे मालक तिथे आले. त्यांना पाहताच श्रद्धा म्हणाली, या साहेब, दुकान उघडून बराच वेळ झाला. अजून तुम्ही आलाच नाहीत म्हणून वाट पाहत होते. आता मला दुकान रिकामं करायला सांगायला आलात का? मालक हळू आवाजात म्हणाले, नाही ग श्रद्धा, त्या दिवशी जे काही घडलं त्यामुळेच तू माझ्याशी असं बोलते आहेस, हे मला समजतं. पण माझी अडचण समजून घे. मला धमकी देण्यात आली होती की तुला दुकानातून काढलं नाही तर ही जागा सरकारी असल्याचं सांगून संपूर्ण इमारत पाडून टाकू. म्हणूनच त्या दिवशी तुला दुकान रिकामं करायला सांगितलं. ते पुढे म्हणाले, पण तुझ्यावर जे आरोप झाले ते पाहून मला खूप वाईट वाटलं. श्रद्धाने विचारलं, साहेब, तुम्हाला मला दुकान रिकामं करायला कोणी सांगितलं होतं? ते उत्तरले, एक मुलगी आली होती. ती म्हणाली की ती एका मंत्र्याची मुलगी आहे. तूच सांग, या दुकानांच्या भाड्यावर माझं संपूर्ण कुटुंब चालतं. म्हणून वाद नको म्हणून मी तुला दुकान रिकामं करायला सांगितलं. हे ऐकताच श्रद्धाच्या मनात आलं हे सगळं चारूचंच कारस्थान असणार. मालक पुन्हा म्हणाले, मी सगळ्या बातम्या पाहिल्या. तुझ्यावर खूप मोठा अन्याय झाला आहे. माझ्याकडून होईल ती ही छोटीशी मदत समज. यापुढे तू निर्धास्तपणे इथेच दुकान चालव. श्रद्धाच्या डोळ्यात पाणी आलं. तिने हात जोडून त्यांचे आभार मानले. ती कामाला सुरुवात करणार इतक्यात दुकानाच्या दारात विक्रम उभा असल्याचं तिला दिसलं. त्याला पाहून ती आनंदाने म्हणाली, अरे विक्रम, तिथेच का उभा आहेस? आत ये. विक्रम आत आला. त्याची नजर श्रद्धावर खेळली. तिच्या गळ्यात काळ्या मण्यांचं मंगळसूत्र होतं आणि कपाळावर कुंकू झळकत होतं. ते दृश्य पाहताच त्याचे डोळे नकळत पाणावले. श्रद्धाने ते ओळखलं आणि वातावरण हलकं करण्यासाठी हसत म्हणाली, वा, योग्य वेळी आलास. कित्येक दिवस दुकान बंद होतं. सगळीकडे धूळच धूळ आहे. चल मला साफसफाईला मदत कर. पण विक्रम काहीच बोलला नाही. तो शांतपणे तिच्याकडे पाहत राहिला. श्रद्धा त्याच्याजवळ येत म्हणाली, मी इतक्या वेळपासून बोलते आहे आणि तू इतका शांत का? काहीतरी बोल ना विक्रम. विक्रमचा आवाज दाटून आला. काय बोलू श्रद्धा, तू तर मला जिवंतपणेच मारून टाकला आहेस. आता तुझ्याशी बोलण्यासाठी माझ्याकडे उरलंय तरी काय? श्रद्धा आणि विक्रम दोघेही दुकानात उभे होते. काही क्षण शांतता पसरली होती. शेवटी विक्रमच वेदनेने म्हणाला, श्रद्धा, तू असं का वागते आहेस? श्रद्धा त्याच्याकडे पाहत राहिली. विक्रम पुढे म्हणाला, तू जे केलं त्यात तुला काही चूक वाटत नाही का? ज्या आदित्यशी तू लग्न केलं आहेस त्याच्याकडून तुला काही झालं तर मी काय करू? ते लोक श्रीमंत आहेत, पण आपण तसे नाही. त्यांच्यात दयामाया काहीच नाही. हे सगळं माहिती असूनही तू स्वतःहून त्याच्याशी लग्न होईल अशी परिस्थिती निर्माण केलीस. तुझ्या मनात नेमकं काय चाललं आहे? मी तेव्हाच तुला सांगितलं होतं ना, हे सगळं सोडून दे. आपण दोघं लग्न करून कुठेतरी दूर जाऊ.
पण तू माझं एकही ऐकलं नाहीस. श्रद्धा शांत पण ठाम आवाजात म्हणाली. विक्रम, तुला अजूनही काहीच समजत नाही का? आज मी अनाथासारखी उभी आहे. त्याला कारणीभूत ते दोघे भाऊच आहेत. त्यांनी माझ्यावर इतका मोठा अन्याय केला. त्यांना त्याची जराही खंत नाही. उलट अजूनही पैशाचा गर्व दाखवत फिरत आहेत. पण आता मी त्यांच्या घरात प्रवेश केला आहे. आता मी त्यांना काय करते ते बघ. विक्रम निराशेने म्हणाला. श्रद्धा, तुझ्यात हा सुडाचा स्वभाव कुठून आला? तू अशी का झालीस? ती कळवट हसली. मी त्यांचा जीव घेणार नाही. ते इतक्या लवकर मेले तर त्यांनी केलेल्या पापाची जाणीव त्यांना कशी होईल? पण मी असा घाव देईन की तो त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत त्यांना वेदना देईल. तेव्हाच त्यांना समजेल की पैशाच्या अहंकारामुळे दुसऱ्याचं आयुष्य उद्ध्वस्त करू नये. पण श्रद्धा, या सगळ्यामुळे तुलाच काही झालं तर? मला काही होणार नाही. तिथे उमा आई आहेत. त्या खूप चांगल्या आहेत. म्हणून मला फार काही होणार नाही. आणि जरी काही झालं तरी एका मुलीसाठी सर्वात मौल्यवान दोनच गोष्टी असतात. एक तिचं कुटुंब आणि दुसरं तिचं चारित्र्य. माझं कुटुंब तर आधीच नाहीसं झालं आणि त्यांनी माझ्यावर वैश्य असल्याचा शिक्का मारलाच आहे. मग आता मला कशाची भीती? माझ्याकडे उरलंय ते फक्त माझा जीव. शक्य असेल तर त्यांनी तोही घ्यावा आणि ही कहाणी संपवावी. विक्रमच्या डोळ्यात पाणी आलं. श्रद्धा, अशी अशुभ बोलू नकोस. श्रद्धा विषय बदलत म्हणाली. ठीक आहे, आता हे सगळं सोड. ये मला दुकान साफ करायला मदत कर. विक्रमला समजलं की आता तिचा निर्णय बदलणं अशक्य आहे. तो शांतपणे तिच्यासोबत दुकान साफ करू लागला. दुकान अनेक दिवस बंद असल्यामुळे सगळीकडे धूळ साचली होती. साफसफाई करताना अचानक श्रद्धाच्या डोळ्यात धुळीचा कण गेला. ती डोळे चोळू लागली. विक्रम लगेच तिच्याजवळ आला आणि तिच्या डोळ्यात अलगद फुंकर मारून धूळ बाहेर काढण्याचा प्रयत्न करू लागला. त्याच क्षणी दुकानाबाहेर एक कार येऊन थांबली. कारमधून उतरलेला आदित्य हे दृश्य पाहतच दुकानात शिरला. टाळ्या वाजवत तो उपहासाने म्हणाला. वा, काय भन्नाट प्रेम कहाणी सुरू आहे. खरंच कमाल. श्रद्धा आणि विक्रम दोघेही त्याच्याकडे वळून पाहू लागले. आदित्य पुन्हा म्हणाला. काय झालं? तुमच्या दोघांच्या प्रेमात व्यत्यय आणला का मी? हवं असेल तर दार बंद करून बाहेर जाऊ का? मग अजून आरामात रोमांस करता येईल. श्रद्धा त्याच्याकडे रागाने पाहू लागली. पण आदित्य थांबला नाही. काय? भर दिवसा सगळ्यांसमोर प्रेम चाललंय? अरे हो, प्रेम नाही, बेकायदेशीर प्रेम म्हणायला हवं. तो विक्रमकडे पाहून हसला. म्हणूनच काय एवढ्या घाईने घरातून निघून आली होतीस? विक्रम मध्येच म्हणाला. सर, कृपया चुकीचा अर्थ काढू नका. ती माझी फक्त मैत्रीण आहे. तुम्ही समजताय तसं काहीच नाही. आदित्य उपहासाने हसला. अरे वा, सरांना लगेच राग येतो. तिच्या गळ्यात मंगळसूत्र मी बांधलं आहे. ती आता माझी बायको आहे आणि इथे तुझ्यासोबत रोमांस करते आहे. आता याचं काय स्पष्टीकरण देशील? विक्रम काही बोलणार इतक्यात श्रद्धाने त्याचा हात पकडला आणि शांत राहण्याचा इशारा केला. ते पाहून आदित्य आणखी चिडवत म्हणाला. वा, एका शब्दात साहेब शांत झाले. काय भारी प्रेम आहे. श्रद्धाचा संयम सुटला. कशासाठी इथे येऊन असलं घाणेरडं बोलताय? तुम्हाला नेमकं काय हवं आहे? आदित्य तिच्याजवळ आला. तिच्या खांद्यावर हात ठेवून तिच्या अगदी जवळ उभा राहिला. काय म्हणालीस? माझी बायको आहेस ना तू, म्हणून तुला भेटायला आलो. पण तू तर तुझ्या एक्स लव्हरसोबत रोमांस करण्यात व्यस्त आहेस. विक्रमचा संताप अनावर झाला. सर, उगाच काहीही बोलू नका. आदित्यने लगेच विक्रमच्या शर्टची कॉलर पकडली. काय रे, दोघं मिळून पळून जाण्याचा प्लॅन आहे का? म्हणूनच ही इतक्या घाईने घरातून आली? आदिती कशी असू दे, पण आता ती मिसेस श्रद्धा आदित्य आहे. सकाळी तूच मला ते सांगून गेली होतीस ना? आता तिच्यावर लक्ष ठेवणं हेच माझं पूर्ण वेळ काम आहे. हे ऐकताच विक्रमनेही संतापाने आदित्यची कॉलर पकडली. छी, तुला आमच्या नात्याबद्दल काय माहिती आहे? तुझ्यामुळेच माझी श्रद्धा आज एवढं दुःख सहन करते आहे. आदित्य तिरस्काराने म्हणाला. तुझी श्रद्धा? तुझी काय लायकी आहे रे? शांतपणे तिच्यापासून दूर हो. तेच तुझ्यासाठी चांगलं आहे. नाहीतर तुझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर मी जबाबदार राहणार नाही. मग तो श्रद्धाकडे पाहत म्हणाला. मॅडम, तुमच्या एक्सला समजावून सांगा, नाहीतर त्याच्या जीवाचं काही येऊ शकतं. दोघांमध्ये जोरदार बाचाबाची सुरू झाली. श्रद्धा मध्ये येत विनवणीच्या स्वरात म्हणाली. विक्रम, प्लीज, हात सोड. तिचं एक वाक्य ऐकताच विक्रमने लगेच आदित्यची कॉलर सोडली. श्रद्धा त्याच्याजवळ आली. विक्रम, या लोकांना आपल्या नात्याची किंमत कधीच कळणार नाही. तू इथून निघ.
अशा लोकांसमोर स्वतःची किंमत कमी करून घेऊ नकोस. इथलं मी बघते. हे ऐकताच आदित्यचा संताप गगनाला भिडला. क्षणाचाही विलंब न करता त्याने श्रद्धाच्या गालावर जोरदार चापट मारली. ते पाहताच विक्रम संतापाने पुन्हा आदित्यवर धावून गेला. पण श्रद्धाने त्याला अडवलं. तिने दोन्ही हात जोडले आणि डोळ्यात अश्रू आणत म्हणाली, प्लीज विक्रम, तू इथून निघून जा. विक्रमच्या डोळ्यात वेदना दाटून आल्या. तो हळूहळू दुकानाच्या दारापर्यंत गेला. पण बाहेर पडण्याआधी तो आदित्य समोर येऊन थांबला. विक्रम दुकानाच्या दाराशी थांबला. तो आदित्यच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाला, माझ्या श्रद्धाबद्दल तुला काय माहिती आहे? आम्ही दोघं लहानपणापासून एकत्र वाढलो आहोत. ती अग्नीसारखी आहे आणि ते तुला लवकरच समजेल. तिच्यासारख्या मुलीच्या प्रेमासाठी एक दिवस तू तडफडशील, पण तेव्हा खूप उशीर झालेला असेल. मी आत्ताच तुला सांगतो, तू आणि तुझ्या भावाने तिच्यावर जे अत्याचार केले आहेत त्यासाठी तिच्या पायांवर पडून माफी माग. तिला मनापासून तुझी पत्नी म्हणून स्वीकार, नाहीतर पुढे आयुष्यभर पश्चाताप करशील. तुझ्या हातात आलेल्या देवदूताला गमावू नकोस. इतकं बोलून विक्रम तिथून निघून गेला. आदित्य मात्र त्याच्याकडे पाहून उपहासाने हसला. मग तो श्रद्धाकडे वळून म्हणाला, काय डायलॉग मारून गेला आहे तुझा एक्स? बहुतेक खूप टी व्ही सिरियल्स पाहत असावा. तो काही क्षण थांबला आणि पुन्हा म्हणाला, ते जाऊ दे, मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. पण तू इथे कशासाठी आली आहेस? तुला पुन्हा दुकान उघडायला कोणी सांगितलं? श्रद्धा निर्विकारपणे म्हणाली, त्यात तुम्हाला काय अडचण आहे? आदित्य हलकंसं हसत म्हणाला, मी तुला एक ऑफर देतो. तू माझ्या आईला फसवून माझ्या घरात आलीस, त्यामुळे इतके कष्ट करून पैसे कमावण्याची गरज नाही. मी तुला भरपूर पैसे देतो, ते घे आणि इथून कायमची निघून जा. हवं असेल तर तुझा एक्सही आताच गेला ना, त्यालाही सोबत घेऊन जा. डील मंजूर? श्रद्धाच्या चेहऱ्यावर संताप स्पष्ट दिसत होता. नाही, मला ते मान्य नाही. शेवटच्या श्वासापर्यंत मला मिसेस आदित्य देशमुख म्हणूनच जगायचं आहे. तुझी ही ऑफर उचल आणि सरळ कचरापेटीत फेक. आदित्य तिच्याजवळ आला. तिच्या चेहऱ्यावर आलेली केसांची बोट अलगद बाजूला करत तो तिच्या अगदी जवळ उभा राहिला. मग नवऱ्याचे हक्क मी तुझ्यावर गाजवले तर काही हरकत नाही ना? तो आणखी जवळ येणार इतक्यात बाहेरून एका मुलीचा आवाज आला. दोघांनी मागे वळून पाहिलं. दुकानात श्रद्धाकडे काम करणारी कविता उभी होती. आदित्यने तिच्याकडे पाहून विचारलं, कोण आहेस तू? ती नम्रपणे म्हणाली, माझं नाव कविता. मी श्रद्धाताईंकडे काम करायचे. आज त्यांनीच मला फोन करून बोलावलं. आदित्य मिश्किल हसला. असं का? म्हणजे या मालकीणबाई आणि तू कामगार? ठीक आहे, मग तुमचं काम सुरू ठेवा, मी निघतो. तो श्रद्धाकडे पाहत म्हणाला, आणि हो, मी सांगितलेल्या गोष्टीचा नीट विचार कर, नाहीतर आज रात्री मला वेगळ्याच पद्धतीने विचार करावा लागेल. इतकं बोलून तो तिथून निघून गेला. आदित्य गेल्यावर कविता आश्चर्याने श्रद्धाकडे पाहत म्हणाली, ताई हे कोण होते? श्रद्धा शांतपणे उत्तरली, यांनीच माझ्या गळ्यात मंगळसूत्र बांधलं. कविता दचकली, अगं देवा, म्हणजे हेच तुमचा नवरा? मग विक्रम दादा? श्रद्धा तिचं बोलणं तोडत म्हणाली, हे सगळं तुला आत्ताच जाणून घेणं इतकं गरजेचं आहे का? मी तुला कामासाठी बोलावलं होतं. एवढा उशीर का झाला? कविता गप्प उभी राहिली. श्रद्धाने तिच्याकडे पाहत विचारलं, काय झालं कविता? अशी शांत का आहेस? कविता संकोचात म्हणाली, ताई घरच्यांनी मला आता इथे कामाला येऊ नको असं सांगितलं आहे. आणि फक्त मीच नाही, बाकीच्या दोघेही आता इथे कामाला येणार नाहीत. माफ करा ताई. श्रद्धा हलकंसं हसली. काही हरकत नाही. तिने आपले हँडबॅग उघडली, त्यातून काही पैसे काढले आणि कविताच्या हातात ठेवले. हे घे, तुमच्या तिघींचा पगार आहे. बाकी दोघींनाही दे. कविताच्या डोळ्यात पाणी आलं. ताई, आम्हाला तुमच्याबद्दल सगळं माहिती आहे, पण घरच्यांमुळे. श्रद्धा तिचं वाक्य पूर्ण होण्याआधीच म्हणाली, याची सवय मला करून घ्यावी लागेल कविता. तू तुझ्या आयुष्याची काळजी घे. कविता दुःखी मनाने तिथून निघून गेली. आदित्य गेल्यानंतर श्रद्धा काही वेळ विचारात हरवून बसली. तिच्या मनात एकच विचार सुरू होता, हा नक्कीच काहीतरी मोठा डाव आखतोय. पण त्याआधी मला चाल खेळावी लागेल. तिने लगेच वाणीला फोन केला. तिच्याशी काही महत्त्वाच्या गोष्टी बोलून फोन ठेवला. दिवसभराचं उरलेलं काम पूर्ण केलं. तिच्या ओठांवर हलकंसं गूढ स्मित उमटलं. आता आदित्य काय करतोय तेच पाहूया, असा विचार करत ती दुकान बंद करून थेट आदित्यच्या घरी जाण्यासाठी निघाली. श्रद्धा दुकानातून निघाली आणि आदित्यच्या घरी जाण्यासाठी तयार झाली. दरम्यान आदित्यच्या घरी वेदाचार्य, चारू, तिचे वडील
आणि ऋषी हॉलमध्ये बसून श्रद्धाला घराबाहेर कसं काढायचं यावर चर्चा करत होते. चारू म्हणाली, मामा, तिला भरपूर पैसे देऊन हा विषय संपवूया. कारण आदित्याने तिच्या गळ्यात मंगळसूत्र बांधलंय हे अजून कुणालाच माहिती नाही. मग आपण एवढी चिंता कशाला करतोय? तिच्यासारख्या मध्यमवर्गीय मुलींना पैसे दिले की त्या मंगळसूत्र काढून निघून जातात. चारूचे वडीलही तिच्या बोलण्याला दुजोरा देत म्हणाले, हो, चारू बरोबर बोलते. उमा घरात नसताना त्या मुलीला इथून कायमचं हकलून दिलं पाहिजे. नाहीतर ती उमाच्या पाठिंब्याने या घरात कायमची स्थिरावेल. वेदाचार्यांनाही त्यांचं म्हणणं योग्य वाटलं. पण ऋषी विचारात पडला. नाही, आईने तिला आदित्यशी लग्न करायला सांगितलं तेव्हाच मी मोठ्या रकमेचा चेक लिहून दिला होता. पण तिने तो स्वीकारलाच नाही. मग आता पैशांनी ती कशी तयार होईल? चारू लगेच म्हणाली, ऋषी, तेव्हा उमा आत्या तिथे होत्या म्हणून त्यांच्या नजरेत चांगली बनण्यासाठी तिने पैसे नाकारले असतील. पण यावेळी आपण तिला एकटीला भेटून बोलू. यावेळी आधीपेक्षा जास्त पैसे देऊ. चारूचे वडील थंडपणे म्हणाले, आधी पैशांनी तिला या घरातून पाठवण्याचा प्रयत्न करू. तरीही गेली नाही तर तिला या जगातूनच पाठवू. एवढा विचार कशाला करता? तिच्यासारखी मुलगी मेली तरी विचारणार कोणी नाही. त्यांच्या त्या निर्दयी शब्दांनी वातावरण अधिकच गंभीर झालं. तेवढ्यात आदित्य घरी आला. त्याला पाहताच ऋषी म्हणाला, आदित्य, 1 मिनिट थांब. काय आहे? आम्ही सगळे तुझ्यासाठी इथे चर्चा करतोय आणि तू मात्र कोणाकडेही लक्ष न देता निघून चाललायस. तुझ्या मनात काय आहे ते तरी सांग. आदित्य शांतपणे म्हणाला, आधी नेमकं कोणत्या विषयावर बोलताय ते सांग. ऋषी चिडून म्हणाला, अरे, आपल्या घरात येऊन बसलेल्या त्या मुलीबद्दलच बोलतोय. मग आता तिचं काय? असं तुटक बोलू नकोस. एकतर तूच तिला या घरातून बाहेर काढ, नाहीतर आम्ही काहीतरी करू. आदित्य आत्मविश्वासाने म्हणाला, ते मी बघतो. आज रात्री ती या घरात राहणार नाही. इतक्या खात्रीने कसं बोलतोयस? मी तिच्याशी काही गोष्टी बोललो आहे. आज रात्री ती स्वतःहून निघून जाईल. ऋषी म्हणाला, काहीही कर, पण ती आता या घरात राहता कामा नये. आदित्यने तिच्या गळ्यात मंगळसूत्र बांधलंय हे आपल्या व्यतिरिक्त दुसऱ्या कुणालाही कळायच्या आधी ती इथून गेली पाहिजे. तेवढ्यात घरातील सुरक्षा रक्षक आत आला. सर, बाहेर प्रसारमाध्यमांचे लोक आले आहेत. ते तुमची मुलाखत घ्यायची परवानगी मागत आहेत. आदित्य चकित झाला आणि बाहेर आला. घरासमोर अनेक टीव्ही चॅनल्सच्या गाड्या उभ्या होत्या. इतक्यात चारूच्या मोबाईलवर सतत नोटिफिकेशन्स येऊ लागल्या. तिने मोबाईल उघडून पाहिला आणि तिच्या चेहऱ्याचा रंगच उडाला. सर्व न्यूज चॅनल्सवर एकच ब्रेकिंग न्यूज झळकत होती. प्रसिद्ध उद्योगपती वेदाचार्य यांचा मोठा मुलगा आणि भारतातील सर्वोत्तम उद्योगपती पुरस्कार विजेता आदित्य वेदाचार्य देशमुख यांनी वेश्या व्यवसायाच्या आरोपाखाली अटक झालेल्या एका तरुणीशी पुनर्वसन केंद्रात हिंदू विधीनुसार विवाह केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. या घटनेबाबत अधिक माहितीसाठी आमचे प्रतिनिधी थेट त्यांच्या घराबाहेरून. सर्व चॅनल्सवर आदित्य श्रद्धाच्या गळ्यात मंगळसूत्र बांधतानाचा व्हिडिओ सतत दाखवला जात होता. ते दृश्य पाहून घरातील सगळेच हादरले. सुरक्षा रक्षक पुन्हा म्हणाला, सर, बाहेरचे पत्रकार तुम्हाला लगेच भेटू इच्छितात. आदित्यने स्वतःला सावरत उत्तर दिलं, त्यांना सांगा मी थोड्याच वेळात येतो. रक्षक बाहेर निघून गेला. घरात मात्र वेदाचार्य संतापाने थरथरत होते. सगळं संपलं. आपली अब्रू, आपला मान सन्मान सगळंच संपलं. आता लोक काय म्हणतील? एका वेश्याला सून करून घेतलं म्हणून सगळे माझी थट्टा करतील. पिढ्यानपिढ्या कमावलेली प्रतिष्ठा तुमच्या दोघा भावांमुळे मातीमोल झाली. ऋषी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करत म्हणाला, बाबा, एवढं टेन्शन घेऊ नका. काहीतरी उत्तर देऊन हे प्रकरण हाताळू. आदित्य, हा व्हिडिओ मीडियापर्यंत कसा पोहोचला? तुला काही माहिती आहे का? आदित्य चिडून म्हणाला, प्रत्येक गोष्ट मलाच का विचारतोस? मला काहीच माहिती नाही. चल आधी बाहेर जाऊ, नाहीतर हे लोक काहीही लिहून टाकतील. असं म्हणत तो पत्रकारांसमोर गेला. त्याला पाहताच पत्रकारांनी प्रश्नांचा भडीमार सुरू केला. आदित्य हात उंचावत म्हणाला, प्लीज, सगळं एकदम बोललात तर मला काहीच समजणार नाही. एक एक करून प्रश्न विचारा. तेवढ्यात एका महिला पत्रकाराने विचारलं, सर, सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यात तुम्ही वेश्या व्यवसायाच्या आरोपाखाली अटक झालेल्या एका मुलीशी लग्न केल्याचं दिसतंय. हे खरं आहे का? आणि तुम्ही अशा मुलीला आयुष्य देण्याचा निर्णय का घेतला? आदित्य उत्तर द्यायला तोंड उघडणार इतक्यात श्रद्धा तिथे येऊन पत्रकारांसमोर उभी राहिली. तिने शांतपणे सगळ्यांना नमस्कार केला. नमस्कार, माझं नाव श्रद्धा आहे. तुम्ही ज्या मुलीबद्दल बोलत आहात ती मीच आहे.
तुम्ही पाहिलेला व्हिडिओ पूर्णपणे खरा आहे. माझं आणि आदित्यजींचं लग्न झालं आहे आणि हा विवाह त्यांच्या आईने म्हणजे माझ्या सासूबाईंनीच लावून दिला. आताच तुम्ही विचारलं की त्यांनी माझ्यासारख्या मुलीला आयुष्य का दिलं. माझ्या नवऱ्याचं आयुष्यभराचं स्वप्नच होतं की माझ्यासारख्या दुर्दैवी मुलीला नवं आयुष्य द्यावं. मला वाटतं त्यांना पती म्हणून मिळणं हे माझं भाग्य आहे. आणि हो, आता मी माझा तो भूतकाळ कायमचा मागे सोडून माझ्या पतीला साजेशी पत्नी म्हणून नवीन आयुष्य सुरू करणार आहे. धन्यवाद. असं म्हणत श्रद्धाने सर्व पत्रकारांना नमस्कार केला. एक क्षण आदित्यकडे पाहिला आणि तिथून निघून गेली. आदित्य मात्र संतापाने तिच्याकडे पाहत राहिला. त्याच्या डोळ्यात आता फक्त जळजळता राग दिसत होता. आदित्य आणि श्रद्धाच्या लग्नाची बातमी सर्वत्र पसरल्यानंतर आदित्य प्रचंड संतापाने घराबाहेर निघून गेला. ऋषी आणि चारू यांनी श्रद्धाशी बोलावं म्हणून तिच्या खोलीकडे जाण्याचा विचार केला, पण तेवढ्यात उमा घरात आल्या. चारूने हळूच ऋषीला म्हटलं, ऋषी, नको, आत्या आल्या आहेत, नंतर तिच्याशी बोलू. ऋषी शांत बसला. उमाजींना पाहताच वेदाचार्य संतापाने म्हणाले, आता तुला समाधान झालं ना? संपूर्ण शहर आपल्यावर हसतंय. तुझ्यामुळे फक्त आदित्यचं आयुष्य नाही तर आपल्या संपूर्ण कुटुंबाची अब्रूही गेली. पण उमा काहीच न बोलता शांतपणे घरात निघून गेल्या. त्यामुळे वेदाचार्यांना राग आणखी वाढला. त्यांनी रागाने त्यांच्याकडे पाहिलं आणि आपल्या खोलीत जाऊन दार जोरात बंद केलं. थोड्याच वेळात श्रद्धा तिच्या खोलीतून बाहेर आली आणि थेट उमाजींकडे जाऊन म्हणाली, आई, बोल ग श्रद्धा, मी मंदिरात जाऊन येते. हो, जा, काळजी घे. उमा काही क्षण विचारात पडल्या आणि मग म्हणाल्या, श्रद्धा, 1 मिनिट. हो आई, तुझं आणि आदित्यचं लग्न झालंय हे सगळ्यांना कळलं म्हणे, खरं आहे का? श्रद्धा शांतपणे म्हणाली, हो उमा आई, अनेक TV चॅनलचे लोक आले होते. ते आदित्यजींना प्रश्न विचारत होते. मग मीच काही गोष्टी सांगून परिस्थिती सावरली. उमा चिंतेने म्हणाल्या, आता आदित्य घरी आल्यावर काय करेल कोण जाणे. श्रद्धा त्यांच्या हातावर हात ठेवत म्हणाली, त्याची काळजी करू नका, मी सगळं सांभाळेन. आता मी मंदिरात जाऊन लवकर परत येते. असं म्हणत ती निघून गेली. दुसरीकडे घरातून बाहेर पडलेला आदित्य थेट शहरातील एका आलिशान क्लब लाऊंजमध्ये पोहोचला. तो खूप दिवसांनी पुन्हा दारू पिऊ लागला. तेवढ्यात मेघना त्याला दिसली. ती त्याच्याजवळ येत हसून म्हणाली, हाय आदित्य, कसा आहेस? पण आदित्यने तिच्याकडे पाहिलंही नाही. तो शांतपणे ग्लासामागून ग्लास रिकामे करत होता. मेघना पुन्हा म्हणाली, काय आदित्य, मी विचारते आणि तू उत्तरही देत नाहीस. आज TVच्या TRP वाढण्याचं कारण तुझीच न्यूज आहे, असं ऐकलं. आदित्य चिडून म्हणाला, तुला काय हवंय आता? ज्या कामासाठी आली आहेस ते कर आणि मला एकटं सोड. मेघना उपहासाने हसली, असं कसं? मी तुला डेटसाठी विचारलं तेव्हा तू मोठा सज्जन असल्यासारखा वागत होतास. म्हणे संस्कारी मुलगीच हवी आणि आता एका कॉल गर्लशी लग्न केलंयस. ते ऐकताच आदित्यचा संताप अनावर झाला. शटअप मेघना, ही तुझी मर्यादा आहे. ती कॉल गर्ल नाही, ओके? ती आता माझी पत्नी आहे, समजलं? असं ओरडत त्याने हातातील ग्लास जोरात फेकून दिला आणि नशेतच गाडी घेऊन तिथून निघून गेला. श्रद्धा मंदिरात पोहोचली. तिने देवाचं मनोभावे दर्शन घेतलं, प्रार्थना केली आणि नेहमीप्रमाणे मंदिरात शेजारील तलावाजवळ जाऊन शांतपणे बसली. तेवढ्यात तिचा मोबाईल वाजला. स्क्रीनवर वाणीचं नाव झळकत होतं. तिने फोन उचलला. हॅलो श्रद्धा, कशी आहेस? मी ठीक आहे ताई, पण एवढ्या वेळी अचानक फोन? वाणी हसत म्हणाली, तूच तर सांगितलं होतंस ना, पुनर्वसन केंद्रातून मी बाहेर पडले की तुला फोन करायला. अरे हो, खूप छान बातमी आहे. पण तुम्ही तर अजून 1 आठवडा लागेल असं म्हणालात ना. पूर्ण अजून आठवडा इथेच राहणार आहे, पण मला उद्याच सही घेऊन सोडणार आहेत. बरं ते जाऊ दे, आधी तुला शुभेच्छा द्यायच्या होत्या. श्रद्धा आश्चर्याने म्हणाली, शुभेच्छा? कशासाठी? वाणी हसत म्हणाली, TV लावला की फक्त आदित्यचीच बातमी सुरू आहे. म्हणे तुझ्यासारख्या मुलीला आयुष्य दिलं म्हणून त्याला मोठा समाजसेवक दाखवत आहेत. हे ऐकून श्रद्धा हलकेच हसली. वाणीताई, तुमच्याशिवाय तो व्हिडिओ बाहेर आलाच नसता. ती पुढे म्हणाली, तुम्ही उद्या निघाल्यावर मी पाठवलेल्या पत्त्यावर या. मी व्हॉट्सॲपवर लोकेशन पाठवते. मग भेटल्यावर बाकीच्या सगळ्या गोष्टी बोलू, ठीक आहे? असं म्हणत वाणीने फोन ठेवला. श्रद्धा मंदिरातून बाहेर पडली आणि पायी चालत बसस्थानकाकडे निघाली. त्यावेळी बसस्थानकावर तिच्याशिवाय कोणीही नव्हतं.
ती शांतपणे बसची वाट पाहत उभी होती. तेवढ्यात त्या रस्त्याने जाणारे 3 तरुण तिच्याकडे पाहत थांबले. ती एकटीच उभी असल्याचं पाहून ते हळूहळू तिच्या दिशेने चालत येऊ लागले. त्या तिघांपैकी एकाने श्रद्धाकडे पाहत म्हटलं, "अरे, हीच ना ती मुलगी? काही दिवसांपूर्वी टीव्हीवर एका हॉटेलमध्ये वेश्या व्यवसायाच्या प्रकरणात दाखवली होती आणि आता कुणीतरी श्रीमंत माणसाशी लग्न करून सेटल झाली, अशी न्यूज आली होती. हीच आहे ती." दुसरा तिच्याकडे पाहून अश्लील हसत म्हणाला, "अच्छा, म्हणजे मोठी पार्टी आहे तर. आम्ही तिघे आहोत. तुझा रेट किती आहे ते सांग, आम्ही देतो." त्यांचं घाणेरडं बोलणं ऐकून श्रद्धाच्या डोळ्यात संताप दाटून आला. तिला त्यांना चप्पलने मारावंसं वाटलं, पण तिने आजूबाजूला नजर फिरवली. बस स्थानक पूर्णपणे ओस पडलेलं होतं. मदतीला कोणीच नव्हतं. क्षणात स्वतःला सावरत ती शांतपणे म्हणाली, "तुम्ही म्हणताय ते ठीक आहे, पण एक छोटी अडचण आहे. मी आत्ताच मंदिरातून आले आहे. बघा, देवाचा प्रसादही आहे माझ्याकडे. असं करा, मी तुम्हाला एक मोबाईल नंबर देते. त्या नंबरवर फोन करून बाकीचं सगळं बोला. हवं तर उद्या याच वेळी मी इथे येते." तिघेही आनंदाने म्हणाले, "असं आहे का? ठीक आहे, नंबर दे. पण आम्ही कधी फोन केला तर आली पाहिजेस." "ठीक आहे." असं म्हणत श्रद्धाने त्यांना आदित्यचा मोबाईल नंबर दिला. ती पुढे म्हणाली, "आत्ताच फोन करा, नाहीतर ते खूप बिझी होतील. मी निघते." इतक्यात एक ऑटो आला. श्रद्धा पटकन त्यात बसली आणि तिथून निघून गेली. ऑटोमध्ये बसताच तिच्या डोळ्यात अश्रू दाटून आले. आज स्वतःची झालेली अवस्था आठवून तिने डोळे मिटले आणि शांतपणे रडू लागली. घरी पोहोचल्यावर श्रद्धाने ऑटोतून उतरून आपला चेहरा व्यवस्थित पुसला आणि घरात प्रवेश केला. उमा तिचीच वाट पाहत बसल्या होत्या. श्रद्धा त्यांच्याजवळ जाऊन म्हणाली, "आई, हा मंदिराचा प्रसाद." तिने प्रसाद त्यांच्या हातात दिला आणि आदित्यच्या खोलीकडे निघू लागली. उमा तिला थांबवत म्हणाल्या, "श्रद्धा, थांब. आधी रात्रीचं जेवण करून जा." श्रद्धा हसण्याचा प्रयत्न करत म्हणाली, "नको आई, मंदिरात प्रसाद मिळाला. तिथेच खाल्लं. खूप थकले आहे. मी जाऊन झोपते." "ठीक आहे ग." उमाने तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवला आणि तिला जाऊ दिलं. दुसरीकडे आदित्य दारूच्या नशेत भरधाव वेगाने गाडी चालवत होता. तेवढ्यात त्याचा मोबाईल वाजला. स्क्रीनवर एक अनोळखी नंबर दिसत होता. त्याने फोन उचलला. "हॅलो, कोण?" फोनच्या दुसऱ्या बाजूला बसस्थानकावर भेटलेल्या त्या तिघांपैकी एक होता. तो निर्लज्जपणे म्हणाला, "हॅलो, तुझ्याकडे जी मुलगी आहे ना, ती उद्या रात्री आम्हाला हवी आहे. कितीही रक्कम सांग, आम्ही देतो. बाकीचं सगळं तूच ठरव." हे ऐकताच आदित्यचा संताप अनावर झाला. त्याने त्यांना शिव्यांचा भडीमार केला. दारूच्या नशेत तो ओरडत म्हणाला, "काय बडबडतोयस रे? तू माझ्या हातात सापडलास ना, तर जिवंत सोडणार नाही." समोरचाही चिडून म्हणाला, "अरे, एवढा का चिडतोयस? धंदाच तर आहे ना. त्या मुलीनेच आम्हाला तुझा नंबर दिला आणि बोलायला सांगितलं, म्हणून फोन केला. तूच उगाच मारून टाकीन असं ओरडतोयस. जा रे, तू आणि ती दोघंही." असं म्हणत त्याने फोन कट केला. तो फोन संपताच आदित्यच्या डोक्यात रागाचा स्फोट झाला. श्रद्धानेच माझा नंबर दिला. या विचाराने तो अक्षरशः संतापाने वेडा झाला. त्याने गाडीचा वेग आणखी वाढवला आणि रागाच्या भरात भरधाव गाडी चालवत थेट घराच्या दिशेने निघाला. आदित्य प्रचंड नशेत भरधाव गाडी चालवत घरी पोहोचला. उमा त्याची वाट पाहत होत्या. त्याला अशा अवस्थेत पाहताच त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. "आदित्य, काय रे ही अवस्था? एवढी दारू का प्यायलास? काय झालं?" आदित्य अळखळत म्हणाला, "आई, हे सगळं तिच्यामुळे झालंय. तिने माझा खूप अपमान केला. मला काहीच सहन झालं नाही म्हणून जास्त पिलो. मी ठीक आहे. तुम्ही झोपा. सकाळपर्यंत सगळं ठीक होईल." असं म्हणत तो डगमगत जिना चढून आपल्या खोलीत गेला. उमाजींनी ठरवलं की सकाळी शांतपणे त्याच्याशी बोलू. आदित्य खोलीत आला तेव्हा श्रद्धा बाल्कनीजवळ जमिनीवर झोपली होती. तो तिच्याजवळ गेला आणि रागाने म्हणाला, "मी इथे सगळ्या अपमानात जळतोय आणि तू मात्र निवांत झोपली आहेस." त्याचा आवाज ऐकून श्रद्धा दचकून उठली. ती घाबरत म्हणाली, आता काय हवंय तुम्हाला? जा, तुमच्या बेडवर जाऊन झोपा. काही बोलायचं असेल तर सकाळी बोलू." आदित्य तिच्याकडे रागाने पाहत म्हणाला, "तू माझा काय हाल केला आहेस माहिती आहे का? तुझ्यामुळे मी बाहेर तोंड दाखवू शकत नाही. टीव्हीवर व्हिडिओ पोहोचवला. वर माझा नंबर कोणालाही देऊन फोन करायला सांगितलंस. तुला लाजही वाटत नाही का?" तो संतापाने तिच्याकडे येऊ लागला. त्याच्या अंगातून येणाऱ्या दारूच्या तीव्र वासामुळे श्रद्धा मागे सरकण्याचा प्रयत्न करू लागली. पण तो पुन्हा पुन्हा तिच्याजवळ येत राहिला. श्रद्धा ठामपणे म्हणाली, "आदित्य,
माझ्या आजच्या प्रत्येक दुःखाला तूच जबाबदार आहेस. मला आज बस स्टॉपवरही उभं राहता येत नाही. येणारा जाणारा प्रत्येकजण मला एका रात्रीची किंमत विचारतो. तू माझा अपमान केला. आता त्याची वेदना तुलाही सहन करावी लागेल. हे ऐकताच आदित्यने तिच्या गळ्याला धरलं. हो, मीच तुला त्या हॉटेलमध्ये बोलावलं होतं. पण तुझ्यासोबत कुणी काही केलं नव्हतं हे तुलाही माहीत आहे. माझ्या भावाचा तू सगळ्यांसमोर अपमान केलास. तो माझ्याकडे येऊन म्हणाला होता की तो जगणार नाही. त्याचा बदला म्हणून मी हे केलं. पण नंतर मला जाणवलं मी तुझ्यावर खूप मोठा अन्याय केला. श्रद्धाने त्याचा हात झटकून दिला. गप्प बस. तुझ्या भावाने चूक केली म्हणून मी त्याला मारलं. पण त्याच्या बदल्यात तू माझं आयुष्य उद्ध्वस्त केलंस. तुला स्वतःला पुरुष म्हणून घ्यायची तरी लाज वाटत नाही का? त्या शब्दांनी आदित्यचा राग अनावर झाला. त्याने तिच्या गालावर जोरदार थप्पड मारली. काय म्हणालीस? मी पुरुष नाही. ते सिद्ध करून दाखवू का? तो संतापाने तिचा हात धरून तिला जोरात ओढू लागला. श्रद्धाने स्वतःची सुटका करण्याचा पूर्ण प्रयत्न केला. पण त्याच्या नशेतल्या आक्रमक शक्तीपुढे तिचा निभाव लागला नाही. त्याने तिला जबरदस्तीने पलंगावर ढकललं. तिने स्पष्ट विरोध केला. स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न केला पण तो थांबला नाही. तिच्या इच्छेविरुद्ध त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. श्रद्धाचं आयुष्यभराचं स्वप्न होतं की ती ज्या व्यक्तीवर मनापासून प्रेम करेल त्याच्यासोबतच आपलं वैवाहिक आयुष्य सुरू करेल. पण त्या रात्री तिचं ते स्वप्न निर्दयीपणे चिरडलं गेलं. ती डोळ्यांत अश्रू घेऊन जिवंत असूनही निर्जीव झाल्यासारखी निशब्द पडून राहिली. दुसऱ्या दिवशी सकाळी श्रद्धा मोठ्या कष्टाने उठली. तिच्या प्रत्येक हालचालीत वेदना होत्या. ती बाथरूममध्ये गेली. शावरचं पाणी अंगावर पडताच तिच्या शरीरावरील ओरखडे आणि जखमा जळू लागल्या. पाण्यासोबत तिचे अश्रूही वाहत राहिले. अंघोळ करून आल्यावर तिने आरशात स्वतःकडे पाहिलं. मान, चेहरा, ओठ आणि शरीरावर अनेक ठिकाणी नखांचे ओरखडे आणि लालसर व्रण स्पष्ट दिसत होते. ते लपवण्यासाठी तिने साडीऐवजी चुडीदार घातला आणि ओढणीने चेहरा शक्य तितका झाकला. ती खाली आली आणि थेट स्वयंपाकघरात असलेल्या उमाजींकडे गेली. आई, गुड मॉर्निंग. उमा हसत म्हणाल्या. अगं श्रद्धा, उठलीस? ये, आधी कॉफी घे आणि नाश्ता कर. श्रद्धा शांतपणे म्हणाली. नको आई, मला फक्त कॉफी पुरेशी आहे. कॉफी घेतल्यानंतर ती म्हणाली. आई, मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे. उमा म्हणाल्या, थांब जरा, आधी मी तुझ्यासाठी काहीतरी आणते. त्यांनी फ्रीजमधून गजरा काढला. हे बघ, तुझ्यासाठी फुलं आणली आहेत. आधी केसात माळून घे. बरं, आता सांग काय बोलायचं होतं. श्रद्धा हलक्या आवाजात म्हणाली. आई, या घरात अजून एखादी रिकामी खोली आहे का? उमा आश्चर्याने म्हणाल्या. आहे ना, खूप खोल्या आहेत. पण का गं? आणि तू चेहरा एवढा झाकून का ठेवलायस? त्या तिच्या केसात गजरा मांडण्यासाठी पुढे सरसावल्या. ओढणी बाजूला करताच त्यांच्या नजरेत श्रद्धाच्या मानेवर आणि शरीरावरचे ओरखडे दिसले. त्यांनी तिला हलकेच स्वतःकडे वळवलं. श्रद्धाच्या चेहऱ्यावरही तेच लालसर वरण दिसत होते. क्षणात उमाजींना सगळं समजलं. श्रद्धा वेगळी खोली का मागतेय हेही त्यांच्या लक्षात आलं. स्वतःच्या मुलाने एका स्त्रीवर असा अत्याचार केला असेल याची त्यांनी कधी कल्पनाही केली नव्हती. त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. त्या हळू आवाजात म्हणाल्या. श्रद्धा, तू जा, मी सगळी व्यवस्था करते. श्रद्धाने फक्त हलकंसं हसू दिलं आणि तिथून निघून गेली. दरम्यान आदित्यची नशा उतरू लागली. तो हळूहळू जागा झाला. घड्याळात सकाळचे 10 वाजले होते. तो उठून उभा राहिला. त्याची नजर पलंगावर गेली. तिथे काही ठिकाणी रक्ताचे छोटे डाग दिसत होते. तो क्षणभर स्तब्ध झाला. रात्री काय घडलं होतं याचा विचार करू लागला. हळूहळू रात्रीच्या घटना त्याच्या डोळ्यांसमोर स्पष्ट होऊ लागल्या. त्याने संतापाने स्वतःच्या डोक्यावर हात मारला. त्याच्या मनात एकच विचार घुमत होता. छे, मी हे काय करून बसलो. अपराधीपणाने त्याने खोल श्वास घेतला. डोकं प्रचंड दुखत असल्यामुळे तो खाली आला. उमा हॉलमध्ये डोळे मिटून बसल्या होत्या. आदित्य त्यांच्या जवळ येत म्हणाला. आई, खूप डोकं दुखतंय. एक कप कॉफी मिळेल का? उमाजींनी डोळे उघडले आणि जळजळीत नजरेने त्याच्याकडे पाहिलं. आदित्यची नशा उतरल्यावर तो खाली आला आणि आईकडे कॉफी मागू लागला. पण उमा त्याच्याकडे रागाने पाहतच उभी होती. तो तिच्याजवळ जाऊन म्हणाला. काय झालं आई, अशी का दिसतेस? तब्येत ठीक नाही का? पुढच्या क्षणी उमाने संतापाने त्याच्या गालावर जोरदार चापट मारली. आदित्य अवाक झाला. आई,
मला का मारलंस? उमा रागाने थरथरत म्हणाली. आदित्य, आता तरी थांब. त्या बिचाऱ्या मुलीचा किती छळ करणार आहेस? तुझे बाबा आणि तुझा भाऊ तिला या घरातून हाकलून लावायचा प्रयत्न करतायत आणि आता तूही तिच्यावर असे अमानुष अत्याचार करतोयस. तिने तुमचं काय बिघडवलंय? संपूर्ण घर मिळून तिचं आयुष्य उद्ध्वस्त करताय. पण खरंच सांगते, तुझ्याकडून असं काही होईल असं मी कधीच स्वप्नातही विचार केला नव्हता. तू त्या मुलीला जिवंतपणे प्रेत बनवलंस. खरंच तू माझ्याच पोटी जन्माला आलास का? तू माणूस नाहीस, राक्षस आहेस. लक्षात ठेव, एका स्त्रीला जितकं दुःख दिलंस ना, शेवटी तुझ्या आयुष्यात तुझ्यासोबत कोणीच उरणार नाही. हे बोलताच उमाचा श्वास जोरात अडकू लागला. आदित्य घाबरून धावत गेला. तिचा इन्हेलर आणून दिला, पण त्यानंतरही तिचा श्वास सुरळीत झाला नाही. आदित्यचा आवाज ऐकून ऋषी आणि वेदाचार्य धावत आले. काही क्षणांतच त्यांनी उमाला कारमध्ये बसवून पुण्यातील एका मोठ्या रुग्णालयात नेले. तिला तातडीने अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. आईची ही अवस्था स्वतःच्या चुकीमुळे झाली या अपराधी भावनेने आदित्य तिथेच बसून ढसाढसा रडू लागला. इकडे श्रद्धा तिच्या घरासमोर उभी होती. तेवढ्यात वाणी तिथे आली. श्रद्धा हसत म्हणाली, हाय वाणीताई, अगदी बरोबर पत्ता शोधून आलात. या, आत या. वाणीने आजूबाजूला पाहत विचारलं, श्रद्धा, हे कोणाचं घर आहे आणि मला इथे का बोलावलं? हे माझंच घर आहे, या ना. दोघी आत गेल्या. वाणी हसत म्हणाली, अगं, अशी चोरासारखी शाल गुंडाळून का आली होतीस? श्रद्धाने शाल काढताच तिचा सुजलेला चेहरा पाहून वाणी दचकली. श्रद्धा, हे काय झालं? तुझा चेहरा असा का दिसतोय? म्हणजे त्या आदित्यने? हे ऐकताच श्रद्धा तिच्या गळ्यात पडून हमसून रडू लागली. हो ताई, सगळं त्याच्यामुळेच झालं. काल रात्री तो एका हिंस्र जनावरासारखा माझ्याशी वागला. या श्रीमंत लोकांशी लढण्याची ताकद माझ्यात नाही. त्यांच्या पैशांच्या गर्वामुळे मी आधी माझे आईवडील गमावले. मग माझं जीवापाड प्रेम असलेला विक्रमही गमावला आणि आता त्याच्या वासना आणि नशेमुळे मी माझं सर्वस्व गमावलं. वाणीने तिला घट्ट मिठी मारली. रडू नको श्रद्धा, तू हरलेली नाहीस. आता त्यांनाच धडा शिकवायची वेळ आली आहे. तुझ्यात ती ताकद आहे. आदित्यने जे केलं ते एक भयानक स्वप्न समजून विसरायचा प्रयत्न कर. एखादा वेडा कुत्रा चावला म्हणून आपण आयुष्यभर त्याच जागी बसून राहत नाही. उपचार करून पुढे जातो. तू एकटी नाहीस, मी तुझ्यासोबत आहे. आई वडिलांच्या मृत्यूनंतर पहिल्यांदाच श्रद्धा इतकी मनमोकळी रडली होती. त्यामुळे तिच्या मनावरील ओझं थोडंसं हलकं झालं. श्रद्धा आई वडिलांच्या फोटोसमोर उभी होती. वाणीने विचारलं, हेच तुझे आई बाबा? हो ताई, याच घरात त्यांनी मला खूप स्वप्न पाहून वाढवलं. पण शेवटी दोघंही मला एकटं सोडून कायमचे निघून गेले. आता तुम्ही इथेच राहा. पूर्ण आश्रमातून आली की तीही इथे राहू दे. माझ्या दुकानात तुम्हा दोघींना जे काम जमतं ते करा. पण आता तो जुना व्यवसाय तुम्हा दोघींनी कायमचा सोडून द्यायचा. वाणी काहीच बोलले नाही. श्रद्धा म्हणाली, काय झालं ताई? मी इतकं बोलते आणि तुम्ही शांत का आहात? वाणीच्या डोळ्यात अश्रू आले. तिने हात जोडले. श्रद्धा, तुझे खूप खूप आभार. दररोज देवाकडे एकच प्रार्थना करायचे, कोणीतरी मला माणूस म्हणून स्वीकारेल का? मला सन्मानाने जगायला जागा देईल का? आज माझी ती प्रार्थना पूर्ण झाली. श्रद्धाने तिला मिठी मारून शांत केलं. तेवढ्यात श्रद्धाच्या मोबाईलवर आदित्यचा फोन आला. स्क्रीनवर आदित्य हे नाव पाहताच तिने कॉल कट केला. त्याने लगेच दुसऱ्या नंबरवरून फोन केला. नवीन नंबर असल्यामुळे श्रद्धाने फोन उचलला. श्रद्धा, मी आदित्य बोलतोय. फोन ठेवू नकोस. मी पुण्यातल्या सिटी हॉस्पिटलमधून बोलतोय. आईची तब्येत खूप बिघडली आहे. त्या बेशुद्ध झाल्या आहेत. आम्ही त्यांना रुग्णालयात दाखल केलंय. प्लीज, तू लवकर ये. तुला पाहिलं तर कदाचित त्यांना बरं वाटेल. कृपया ये आणि त्यांच्याशी बोल. उमाची अवस्था ऐकताच श्रद्धा क्षणाचाही विलंब न करता रुग्णालयाकडे निघाली. जाण्यापूर्वी तिने वाणीला घरातच थांबायला सांगितलं. रुग्णालयात डॉक्टर उमावर अतिदक्षता विभागात उपचार करत होते. पण तिच्या प्रकृतीत काहीच सुधारणा होत नव्हती. थोड्या वेळाने डॉक्टर बाहेर आले. आदित्य घाईघाईने विचारतो, डॉक्टर, माझी आई कशी आहे? डॉक्टर गंभीर आवाजात म्हणाले, त्यांचा नाडीचा वेग सतत कमी होत चाललाय. आम्ही त्यांना ऑक्सिजन देत आहोत, पण त्या मास्क लावत नाहीत. तुमच्यापैकी कोणीतरी आज जाऊन त्यांच्याशी बोला. असं चालू राहिलं तर काही वेळात त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर होऊ शकते. हे ऐकताच आदित्य धावत आत गेला. आईचा हात हातात घेत तो रडत म्हणाला, आई, प्लीज हा ऑक्सिजनचा मास्क लाव ना.
आम्हाला तुझी खूप गरज आहे. उमाने थरथरत्या हाताने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला. श्वासासाठी धडपडत ती हळू आवाजात म्हणाली, आदित्य, मी एक गोष्ट सांगते, करशील ना? आदित्य डोळ्यांतून अश्रू वाहत म्हणाला, आई, आधी हा मास्क लाव. तुझ्यासाठी मी काहीही करायला तयार आहे. आ आदित्य, त्या दिवशी मंदिरात मी श्रद्धाला पहिल्यांदा पाहिलं. तेव्हाच ती माझी सून व्हावी अशी मनापासून इच्छा झाली होती. देवाने ती इच्छा पूर्णही केली, पण किती चुकीच्या परिस्थितीत. ती तुझ्यावर विश्वास ठेवून या घरात आली. आता तिची जबाबदारी तुझी आहे. माझ्या संस्कारांमध्ये काही कमी नव्हती, हे तू सिद्ध करून दाखव. कोणतीही परिस्थिती आली तरी श्रद्धाची साथ कधीही सोडू नकोस. तिच्यावर तू जो अन्याय केलास, तिच्यावर जो कलंक लावलास, तो तुलाच दूर करायचा आहे. तेव्हाच मला शांतता मिळेल. उमाचा तुटक आवाज ऐकत आदित्य अश्रूने भरलेल्या डोळ्यांनी म्हणाला, आई, तू सांगशील ते सगळं करीन, पण आधी हा ऑक्सिजनचा मास्क लाव. असं म्हणत त्याने तिच्या चेहऱ्यावर मास्क व्यवस्थित लावला. पण पुढच्या क्षणी उमाने हळूच डोळे मिटले आणि तिच्या हातातून आदित्यचा हात कायमचा निसटून गेला. हे पाहताच आदित्यचा हंबरडा फुटला. बाहेर उभे असलेले वेदाचार्य आणि ऋषी आत धावत आले. उमाचा निश्चल देह पाहताच दोघेही दुःखाने कोसळले. दरम्यान श्रद्धाही रुग्णालयात पोहोचली. आदित्यला रडताना पाहून ती धावत उमाच्या खोलीकडे गेली. आत डोकावून पाहताच उमाचा निर्जीव देह तिच्या नजरेस पडला. तो क्षण तिच्यासाठी असह्य होता. तिच्या डोळ्यांतून अश्रूंचा पूर वाहू लागला. काही वेळानंतर उमाचा पार्थिव रुग्णालयातून घरी आणण्यात आला. अंत्यसंस्काराच्या तयारीसाठी सर्व व्यवस्था करण्यात आली. उमाच्या निधनाची बातमी समजताच नातेवाईक, मित्र आणि परिचित मोठ्या संख्येने आदित्यच्या घरासमोर जमले. त्या ठिकाणी वाणी आणि विक्रमही आले होते. श्रद्धा एका कोपऱ्यात उभी राहून उमाच्या पार्थिवाकडे पाहत अश्रू ढाळत होती. अंत्यविधीची वेळ झाली. तिथे आलेल्या पुरोहितांनी आवाज दिला, कुटुंबातील सर्वजण पुढे या. आता अंतिम विधी करायचे आहेत. वेदाचार्य, आदित्य, ऋषी आणि चारूच्या कुटुंबातील सर्वजण पुढे आले. तेवढ्यात आदित्यने मागे वळून पाहिलं. श्रद्धा एकटीच दूर उभी होती. तो तिच्याजवळ गेला. तिचा हात आपल्या हातात घेतला आणि तिला उमाच्या पार्थिवाजवळ घेऊन आला. पुरोहित म्हणाले, हे तांदूळ घ्या. पार्थिवाभोवती 3 प्रदक्षिणा घाला आणि नंतर त्यांच्या मुखाजवळ अर्पण करा. जर इथे विवाहित जोडपं असेल तर त्यांनी प्रथम हा विधी करावा. आदित्य ठाम आवाजात म्हणाला, ही माझी पत्नी आहे आणि पहिला विधी आम्ही दोघं मिळून करू. हे बोलून त्याने श्रद्धाचा हात घट्ट धरला. दोघांनी मिळून तांदूळ हातात घेतले. उमाच्या पार्थिवाभोवती 3 प्रदक्षिणा घातल्या आणि श्रद्धेने थरथरत्या हातांनी तांदूळ अर्पण केले. त्या क्षणी श्रद्धाने एकदा आदित्यकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात पश्चाताप, वेदना आणि निशब्द अपराधीपणा स्पष्ट दिसत होता. उमाच्या निधनाला 1 महिना उलटून गेला होता. त्या दिवसापासून आदित्य अनेकदा श्रद्धाशी बोलण्याचा प्रयत्न करत होता, पण तो तिच्याजवळ गेला की ती त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून निघून जायचे. उमाच्या मृत्यूपासून श्रद्धाने त्या घरात एकदाही अन्नाचा घास घेतला नव्हता. ती रोज स्वतःच्या घरी जाऊन वाणीने बनवलेलं जेवणच खायची. आदित्यसोबत त्याच्या खोलीत न राहता शेजारच्या खोलीत राहायला गेली होती. दुसरीकडे आईच्या मृत्यूला आपणच कारणीभूत आहोत या अपराधी भावनेने आदित्य आतून तुटून गेला होता. तर श्रद्धाच्या मनात आता चारू आणि ऋषी यांच्या विरुद्धही राग साचत चालला होता. ती जणू मनातून पूर्णपणे तुटलेली असतानाच त्या घरात राहत होती. त्या दिवशी ती दुकानात जाण्यासाठी निघाली होती. तेवढ्यात आदित्य तिच्या समोर आला. श्रद्धा, मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे. प्लीज 2 मिनिट थांब. ती निर्विकारपणे म्हणाली, मला तुझ्याशी काहीच बोलायचं नाही. असं म्हणत ती पुढे निघाली. आदित्यने तिचा हात हलकेच धरला. प्लीज, फक्त 1 मिनिट ऐकून घे. आई गेल्यापासून मी कितीतरी वेळा तुझ्याशी बोलायचा प्रयत्न केला, पण तू मला संधीच दिली नाहीस. आज मला जे सांगायचं आहे ते सांगून टाकू दे. श्रद्धा त्याच्याकडे न पाहता शांत उभी राहिली. आदित्य हळू आवाजात म्हणाला, श्रद्धा, मला माफ कर. या एका सॉरीमध्ये माझ्या सगळ्या चुका आहेत. मी तुला खूप त्रास दिला. आईच्या मृत्यूला एका अर्थाने मीच जबाबदार आहे. आईला शेवटच्या क्षणी मी एक वचन दिलं होतं. आता कोणत्याही परिस्थितीत तुला पुन्हा कधीच दुःख देणार नाही आणि तुला कधीच सोडणारही नाही. कृपया मला समजून घे. मला माफ कर आणि स्वीकार. तो बोलून संपताच श्रद्धाने एकदाही त्याच्याकडे न पाहता खोलीबाहेर पाऊल टाकलं. आदित्य तिच्या मागे धावत गेला. श्रद्धा, थांब प्लीज.
पण ती क्षणभरही न थांबता निघून गेली. हताश झालेला आदित्य डोक्यावर हात ठेवून तिथेच उभा राहिला. हे सगळं वेदाचार्य, ऋषी आणि चारू दुरून पाहत होते. क्षणभर त्यांच्याकडे पाहून आदित्य बाहेर गेला. कार सुरू केली आणि घराबाहेर निघून गेला. आदित्य गेल्यानंतर चारू संतापाने वेदाचार्यजींकडे पाहत म्हणाली, मामा, पाहिलंत ना? त्या मुलीने आदित्यला पूर्णपणे आपल्या मागे फिरवायला लावलं आहे. हे आपण अजिबात सहन करायचं नाही. बाबांनी सांगितलं होतंच ना, आधी आदित्यशी बोलून पाहू. नाही जमलं तर श्रद्धाचाच कायमचा बंदोबस्त करू. काय म्हणता तुम्ही दोघं? ऋषीनेही तिच्या बोलण्याला लगेच होकार दिला. वेदाचार्य गंभीर आवाजात म्हणाले, तू बरोबर बोलतेस. आता उमाही नाही, त्यामुळे श्रद्धाच्या पाठीशी उभं राहणारं घरात कोणी उरलेलं नाही. मी सुद्धा हाच विचार करत होतो, पण उमाचे सर्व विधी होईपर्यंत थांबलो. आता महिनाभर झाला. सगळी नातेवाईक मंडळी ही परत गेली आहेत. हीच योग्य वेळ आहे. आणि त्यात आदित्यही हळूहळू श्रद्धाकडे झुकायला लागलाय. ते आपण होऊ द्यायचं नाही. चारू, तुझ्या बाबांना फोन करून जे करायचं आहे ते करायला सांग. ऋषी चारूकडे पाहत म्हणाला, फक्त एक गोष्ट, हे सगळं आपण केलं हे आदित्यला कळायला नको, नाहीतर तो खूप रागावेल. तुझ्या बाबांनी असा प्लॅन करावा की कोणालाही संशय येऊ नये. चारू हसले, त्याची काळजी करू नकोस. बाबांच्या इतक्या वर्षांच्या राजकीय आयुष्यात अशा कितीतरी गोष्टी त्यांनी हाताळल्या आहेत. सगळं अगदी व्यवस्थित होईल. थांब, मी आत्ताच त्यांना फोन करते. आजच श्रद्धाचा कायमचा निकाल लावू, असं म्हणत तिने मोबाईल काढला. वडिलांशी काही वेळ बोलली आणि फोन ठेवताच ऋषीकडे पाहून समाधानाने हसले. दरम्यान श्रद्धा तिच्या घरी पोहोचली. तिला पाहताच वाणीने तिच्यासमोर नाश्ता आणून ठेवला, पण श्रद्धाने नकार दिला. वाणीने काळजीने विचारलं, काय झालं श्रद्धा? यानंतर पुढे काय होतं ते पहा आपल्या या कथेच्या पुढच्या भागामध्ये. श्रद्धा आदित्यला स्वीकारेल का आणि या नात्याचा शेवट कसा होईल हे तुम्हाला आपल्या या कथेच्या पुढच्या आणि शेवटच्या भागात पाहायला मिळेल. तोपर्यंत आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा जेणेकरून येणाऱ्या पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल. धन्यवाद.